पालिका निवडणुकीत पराभव झाल्यानंतर समाधान सरवरकर यांनी काही गंभीर आरोप केले होते. युती धर्म पाळला नाही असा त्यांनी आरोप केला होता आणि त्यांच्या आता शाखा समन्वयकांनी देखील काही चॅट्स समोर आणलेत आणि याच विषयी आपण बोलणार आहोत. अक्षता तेंडुलकर भाजपचे नेते आहेत. ताई, आरोप होत आहेत, अर्थात महायुतीमध्ये फारसा आलबेल नाही असं चित्र स्पष्ट. नेमके आरोप ते करतायत काय? सर्वप्रथम मी समाधान सरवणकरचं धन्यवाद करते. या माध्यमातून मला जनतेला किंवा आपले पक्षश्रेष्ठीला भाजपची ताकद किती आहे ते मला आज एक्सप्लेन करता आलं का. ज्या ज्या बूथमध्ये जे BJPचे मतदार आहेत, BJPचे स्ट्रॉंग होल्ड आहेत, तिथे महायुतीला भरभरून मतं पडलेली आहेत आणि जिथे पारंपरिक शिवसेनेचे मतदार आहेत, फॉर एक्झाम्पल सिद्धिविनायकच्या मागच्या बाजू जे वाडी वगैरे आहेत, तिथे ह्यांना संपूर्णपणे नाकारलेले आहेत. म्हणजे कुठेतरी ह्यांच्या स्वतःच्या शाखा प्रमुख अजय कुसुम म्हणून आहे, तो स्वतः तिथे राहतो त्या वाड्यांमध्ये. तिथे पूर्ण मायनस आहे. 191 प्रिया सरवणकराला आणि 400 काहीतरी समथिंग UPTला. म्हणजे पूर्णपणे तुम्हाला ह्याच्यात गणित दिसतंय. महायुती म्हणून भाजपचे मतदार त्यांना परिवर्तन हवं आहे, त्यांना डेव्हलपमेंट हवं आहे, त्यांना मोदीजी हवे, त्यांना देवेंद्रजी हवं आहेत, त्यांनी भरभरून मतं दिलेत. पण ह्यांना पारंपरिक शिवसैनिक जे आहेत त्यांनी पूर्णपणे नाकारलेले आहेत. आज ह्यांना हा जो पराभव कुठेतरी एक्सेप्ट करता येत नाही. लोकांची सहानुभूती कसं घेणार आता? चला भाजपवरती कापर फोडा बस. आणि हे जे व्हॉट्सॲप मेसेज हे लोक कुणाल वाडेकर जो करतोय हे पूर्णपणे फ्रेम्ड आहे, म्हणजे आर्टिफिशियली बनवून घेतलेले आहेत. म्हणून आम्हाला एवढं 100% गॅरंटी म्हणून आम्ही सायबरकडे गेलो. आज आम्हाला ते लोक म्हणले तुम्हाला पूर्ण सहकार्य करू आणि ह्याच्यामध्ये शोधण्यासारखं काय नाही का, म्हणजे ओपनली त्यांनी टाकलेले आहेत. तर आम्ही त्याला बोलून घेऊ आणि विचारू की बाबा हा मेसेज कुठून आले, तुला कोणी दिलंय का. म्हणजे ह्याच्यामुळे उद्या 2 गटांमध्ये भांडणं होऊ शकतो, मारामारी होऊ शकतो का. ज्या ज्या भाजपचे पदाधिकारी गेले 15 दिवस काही अपेक्षा न ठेवता दिवस रात्री काम केलंय, तुम्ही तमाम भाजपचे पदाधिकाऱ्यांच्या ह्याच्यामध्ये अपमान करतायत. एकतरी तुमच्याकडे कॅडर नाहीये ना, तुमच्याकडे वोट बँक आहेत का. म्हणजे 2017ला भाजप जेव्हा स्वबळावर लढली होती 191 मध्ये, मनसे 3ऱ्या क्रमांकावर होती, भाजप 2ऱ्या क्रमांकावर होता. मीडियावाल्यांनी पण कधी भाजपला माहीममध्ये सिरियसली घेतलं नाही. कधीतरी थोडं आमच्या पण भाजपचा पण अभ्यास करा आणि आपलं पण बाजू कधीतरी मांडा. आणि 2017ला 8,500 मतं भाजपला होती. 8,500. आता तेव्हा आपली ऑफिस नव्हता, कार्यकर्ता नव्हते, आज आपल्याकडे सगळं आहे. आज आम्ही 8,500 नक्की 10,000 तरी कुठेच नाही, म्हणजे 10,000 नक्की आपले मतदार आहेत 191ला. म्हणजे जे काय 2-3 हजार मते ते तुमचे आहेत, 10,000 मते फक्त आणि फक्त भाजपचे आहेत. पण ते कुणाल वाडेकर जे आहेत ते चार्ट दाखवतात. त्या चार्टमध्ये असं आहे की तुम्ही UPTच्या उमेदवाराला निवडून येण्यासाठी मदत करा, असं त्यांचं थेट आरोप. त्याला विचारा बाबा तुला हा जो चॅट आहे ना कोणी पाठवलं, नाव तरी सांग. खरं मेसेज आहे ना, तुला वाटतोय ते खरं आहे. हां, माझ्या आणि मनोजच्या असेल किंवा अजून मनोज आणि कोणाच्या असेल, तू दाखव तरी. तुला कोणी पाठवलं, तू घाबरतो कशासाठी? एकतरी तू खोटा फ्रेम नाही केलाय ना, तुला वाटतोय ना ते जेन्युन मेसेज आहे, मग दाखव. आम्ही तरी वाटत बघतोय. तुम्ही पण जा इथे सायबरकडे किंवा पोलीसकडे, असा मेसेज आमच्या विरोधात काम केलंय, प्रूव्ह कर. जाणीवपूर्वक सगळं होतं हे भाजपला. 200% सहानुभूती घेण्यासाठी लोकांचं किंवा त्यांच्या वरिष्ठांना उत्तर देण्यासाठी यांच्याकडे उत्तर नाहीये. का फेल झाले का, म्हणजे त्यांच्या स्वतःच्या शाखा प्रमुखच्या बूथमध्ये ह्यांना मतं नाहीये, ह्याचं उत्तर ह्यांच्याकडे नाहीये. म्हणून ह्याच्या कुठेतरी पूर्ण ब्लेम भाजपवर टाका आणि मोकळे व्हा, असं होणार नाही. आणि मध्ये तक्रार नेमकी काय केली, काय तुमचं म्हणणं आहे? कारण तुमचे फेसबुक पोस्ट मी बघितलं, त्यामध्ये आम्ही त्यांना एवढंच सांगितलंय, हा जो पोस्ट कुणाल वाडेकर टाकतो ह्याच्यामुळे 2 गटांमध्ये भांडणं होऊ शकतो, ह्याच्या पूर्ण चौकशी होऊ दे. हा जो खोटा व्हॉट्सॲप चॅट ते लोक व्हायरल करतायत, इव्हन व्हॉट्सॲपमध्ये पण विभागात व्हायरल करतायत. आम्हाला काही भीती नाही का, म्हणजे आम्ही केलंच नाही म्हणून आम्ही स्वतः गेलो ना पोलिसांकडे. समजा आपले कोणी केलं असते तर आम्ही घाबरलो असतो, आम्ही लपून बसलो असतो. आम्ही लपलो नाही, आम्ही ऑन कॅमेरा सांगतोय ह्याच्या चौकशी होऊ दे आणि ह्याच्या पूर्ण माहिती होऊ दे. ह्याला कोणी दिलं, कुठून आले हे चॅट्स, हे कोणी ड्राफ्ट करून दिलं ह्याला. हे आता निवडणुका संपल्यानंतर बाहेर का काढलं जाते? कारण आपण जर बघितलं असेल तर तुम्हाला सुरुवातीला शिवसेनेकडून ऑफर होती, मात्र तुम्ही म्हणाल मला शिवसेनेकडून लढायचं नाही. आत्ता का काढलं जातं हे सगळं चॅट आणि सगळं? कारण तुम्ही एकत्र काम केलं. ह्यांच्या आता म्हणतात ना विधानसभेत आता मे बी मला असं वाटतं कुठेतरी ह्यांच्या स्वतःचं वर्चस्व संपलेलं दिसतं ह्यांना. कुठेतरी आपण आहोत लोकांना दाखवायला, बघा आम्ही हरलो नसतो, पण आम्हाला असं
हरवलेले आहेत असं लोकांना दाखवून सिंपती गोळा करण्यासाठी, बाकी काही नाही. हे हरलेले आहेत, लोकांनी यांना नाकारलेले आहेत. भाजपच्या मतदारांनी भरभरून मतं दिलेत, पण ह्यांना पारंपरिक शिवसैनिक आहेत, मनसेवाले आहेत, त्यांनी मतं नाही दिलेत. तुम्ही सायबरकडे तक्रार केली आहे, पक्ष नेतृत्वाकडे काही तक्रार करणार आहात का? कारण ही तुमची बदनामी नाही, पक्षाची बदनामी. हो, पक्षाच्या बदनामी होतोय, पक्षाच्या तमाम पदाधिकाऱ्यांच्या बदनामी होतोय. आम्ही आता आपले सगळे ज्येष्ठ सगळे दिल्लीला आहेत, ते आल्यानंतर त्यांना पर्सनली भेटून मी पत्र देणार आहेत. ज्या पद्धतीने शिवसेना आपले जे अपमान करतात वारंवार प्रत्येक वेळी, इव्हन ते लोकसभेचा पण विषय बोलत होता, त्याला मी एवढंच आठवण करून देईल. लोकसभेत आम्ही वारंवार सांगून ह्यांनी समन्वयाची बैठक घेत नव्हते, पत्रक देत नव्हते, स्लिप देत नव्हते आम्हाला वाटायला. म्हणजे कुठेतरी यांचा प्रयत्न होता की राहुल शेवाळेंना कसं पाडवता येईल असं त्यांच्या आपसातला असेल, मला नाही माहिती का असं करत होते. असं दिसून येत होतं कुठेतरी सहकार्य करायचे नाही भाजपला का, त्याच्यामुळे इनडायरेक्टली खासदार पडेल. अरे उलट आम्ही मोदीजींवरती प्रचंड प्रेम करणार. आम्हाला असं वाटत होतं की प्रत्येक सीट, प्रत्येक खासदार निवडून येऊ दे, आम्ही त्याच्यासाठी वाट बघत होतो मतदान करायला. मग तुम्ही विचार करा हे लोक का करत होते तसं विचारा तुम्ही विभागात कोणालाही. खासदारकीच्या टाइमला इथे काय घडलंय. आपण जर बघितलं असेल तर आता हे दुसरं प्रकरण आहे. आधी समाधान सरवरकर यांनी आरोप केले, त्यानंतर आपण 173 मध्ये देखील आरोप तसाच होतो. कुठेतरी भाजपला बदनाम करताय मित्रपक्ष असे. डेफिनेटली तुम्हाला एक सांगते, वॉर्ड 182 मध्ये भाजपच्या कॅन्डिडेट उमेदवार आहे राजन पारकर. तुम्ही त्यांना एवढंच विचारा, तुमचे शाखा प्रमुख एक दिवस तरी रॅलीला गेले फोटो दाखवा. तो ओपनली मिलिंद वैद्याबरोबर फिरत होते, त्यांच्या संपर्कात होते. त्यांच्या ते नाही, त्यांच्या कार्यकर्त्यांनी कोणीच नव्हते का. असं आहे का की शिवसेनेसाठी भाजपने काम करायचं, जिथे भाजपच्या कॅन्डिडेट तिथे हे लोकांनी नाही जाणार. म्हणजे आम्ही तरी पण विचार केला. आम्ही 2-4 वेळा सदा सरवणकर साहेब आम्ही स्वतः सांगितलं, बघा तुमचे शाखा प्रमुख काम करत नाहीये, तुम्ही त्याला कळवा. का आपले सगळे प्रत्येक कार्यकर्ते काम तुमचे का नाही करत. नाही मी त्याला कळवतो एवढंच बोलत होते. त्याच्यानंतर काही उत्तरच नाही. हवं तर तुम्ही 182ला जाऊन आपल्या वॉर्ड अध्यक्षांना विचारू शकता. अमित साटम यांचं काय बोलणं झालं तुमच्याशी असं? काय बोलणं नाही झालंय. तक्रार एवढं त्यांच्या मी टीव्हीवर त्यांच्या बाईट पाहिली की ह्याच्या ते एन्क्वायरी करणार आहेत, म्हणजे ह्याच्याबद्दल तक्रार करणार. हो, ऑफिशियली मी रायटिंगमध्ये कंप्लेंट करणार आहे. आपल्यासोबत अक्षता तेंडुलकर होत्या. खरं तर आपण बघितलं असेल तर महायुती जी आहे ती मुंबई महानगरपालिका आणि इतर राज्यातल्या महानगरपालिका एकत्र लढले. मात्र निवडणुकीच्या निकालानंतर आता आरोप प्रत्यारोप होऊ लागलेत. समाधान सरवणकर यांनी भाजपवर आरोप केले आणि त्यांच्या या आरोपांना आता त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये देखील तक्रार केलेली आणि स्वतःचे पक्षश्रेष्ठी अर्थात अमित साटम यांच्याकडे तक्रार करण्यात जाणीवपूर्वक भाजपला बदनाम का केलं जात आहे असा सवाल देखील त्यांच्याकडून उपस्थित झालेला आहे. कॅमेरा पर्सन विकास खवलेसह सुशांत सावंत, पुढारी न्यूज, मुंबई.